4 धावा इथे पाहायला मिळाल्या सूरज यांच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा इथे मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहतोय डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर आपण पाहिलं गेलं तर इथे 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने नक्कीच पुन्हा इथे धावपळ पुन्हा इथे पुढे सरसावलंय वधारलंय. धावा संख्या जाऊन पोहोचले बिनबाद 7 आकड्यावरती. प्रथम बॅटिंग करत असताना अंबाडे संघाच्या बाजूने आपण इथे पाहतोय आजच्या दिवसाची ही पहिली सेमीफायनल आपण पाहतोय 2 षटकांची मॅच असणार आहे. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा भिरकावून दिलाय. चेंडू जातोय फायनलच्या दिशेला. दन दन करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. सूरजच्या बॅट मधून हा दुसरा दर्जेदार चौकार. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला सूरज यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. पुढचा बॉल उलटा असेला मात्र भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. हा येतोय सूरजच्या बॅटमधून पहिला दर्जेदार षटकार. सात धावेने आपण धावासंख्येचा विजय केला. धावासंख्येचा पोहोचला बिनबाद 17 आकड्यावरती. 17 धावा फलकावरती लागल्यात. 5 चेंडू आपण अद्यापर्यंत हाताळले गेले. त्यामध्ये गोलंदाज वैभव आज कुठेतरी खराब प्रदर्शन म्हणावं लागेल या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय वैभवच्या माध्यमातून. कारण त्याच्याकडून नक्कीच चांगल्या खेळाची चांगल्या स्पेलची नक्कीच अपेक्षा असते. मात्र आज कुठेतरी खराब प्रदर्शन पाहायला मिळालंय. उलटॉच बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय. पुन्हा एकदा गॅप मोठा आहे. नक्की धावांचा तोटा नाही आहे. पुन्हा एकदा धावा मिळतील 4. चेंडू होतोय फरार. या 4 धावेने आपण धावासंख्येचा विचार केला. धावासंख्या जाऊन पोहोचते 21 आकड्यावरती. 21 धावांचा महागडा षटक इथे पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये धावांची श्रीमंती पाहायला मिळाली आहे ती अंबाडे संघाच्या बाजूनं. 21 धावा फलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाजी मागवती इथे मात्र सज्ज होत आहेत आपण यांना पाहतोय. बॉलर ने प्लीज किरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो शेवटची 4 मिनिटं आपल्याकडे आहेत. फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती करतोय ऑन स्ट्राइक आपण पाहतोय राजू रणवरे यांना आपण पाहतोय पहिला बॉल फेस करतील किरण यांचा. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हवाई हल्ला. राजू यांच्या बॅट मधून पहिला दर्जेदार षटकार. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र हा मोठा फटका आलाय. अर्थात राजू यांच्या बॅट होते आपण पाहिल्यात पहिला बॉल इथे नक्कीच हाताळला आणि पहिल्याच बॉल होते इथे मात्र 6 धावा आल्यात. पुढचा बॉल सुरेख चेंडू इथे हाताळला गेलाय. चला नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील सेकंड सेमीफायनल. एका बाजूला वनागडेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट गवळेवाडी. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. चला गवळेवाडी संघाचा संघनायक नरेशजी गोपाळ आपल्याला विनंती करतो. तसेच वनागडेवाडी संघाचा संघनायक अक्षय वनागडे आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. एक्स्ट्रा ब्रँड दाखवणारा दर्जेदार चौकार. चार धावा इथं सर ते पाहायला मिळाल्यात. राजू यांच्या बॅट मधून 4 धावा आल्यात. ह्या चेंडूवरती आपण पाहिलेत धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 आकड्यावरती. 31 लॉस ऑफ 0 विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र चुका घडतायत आज खऱ्या अर्थानं. ते करवळे देऊलवाडी संघाच्या बाजूनं.
अक्षरशः लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जेवण केल्यानंतर कुठेतरी सुस्ती आली की काय, कारण तो आराम केलाय, तो आराम अजूनही करत असं वाटतं. चेहऱ्यावरची झोप मात्र उडाली नाहीये. फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय फाईन लेगच्या दिशेला. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. चला बॉल द्या प्लीज. शेवटचा बॉल. 41 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय. पुन्हा एकदा धावा मिळतात 4. चेंडू होतोय फरार. 4 धावा. चौकार. दोन षटकाचा अंत दूर झाला. धावसंख्येचा विजय केला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 45 आणि 46 धावांचं आव्हान ठेवलंय ते अर्थात करुंगळे देऊलवाडी या संघासमोर. चला विनंती करतोय करुंगळे देऊलवाडी संघ आपण त्वरित मैदान खाली करायचं आहे. चला बॉल द्यायचा प्लीज. चला विनंती करतो मी काही देणगीदारांच्या नावांची उद्घोषणा करतो. अर्थात त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलंय त्याच्या अर्थात कुमार काशीरामजी बुरटे सर, तसेच त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर कुमार मिलिंदजी पाटील, श्री नंदू हप्पे साहेब, तसेच श्री विलाजी दळवी साहेब, श्री महेशजी वरेकर साहेब, तसेच महेशजी बोबडे साहेब, लक्ष्मणजी वरेकर साहेब, नितेशजी खेतल, प्रसादजी औरे सर, लक्ष्मणजी खेतल, कल्पक यादव, तानाजी पडवळ, विश्वासजी फोंडे, प्रेम निवाते, प्रतीक कोटकर सर आणि तुकारामजी गोपाळ, तसेच अजिंक्य पाष्टे सर यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभले. या सगळ्या देणगीदारांचं मी नक्कीच हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच मी अमोल पिपल्याला विनंती करतोय की आपण सचिनजी पाटील आपण सुद्धा यायचंय. तसेच अनिलजी पाटील साहेब आपण सुद्धा यायचं आहे. अध्यक्ष आपल्याला बोलवतात, प्लीज आपण त्या व्यासपीठाकडे आपण यायचं आहे. चला विनंती करतो मी करुंगळे देऊलवाडी संघाला आपण आपली सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत दाखवत असताना पाहायला मिळते. एका बाजूला वैभव वारंग आणि त्यांच्या समवेत भगवानजी कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तब्बल 46 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग करताना जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला प्लीज विनंती करतो या ऑनफील्ड मैदानात सुद्धा आपण सामन्याला थोडी गती द्यायची, कारण अजूनही आपल्याला एक सेमीफायनल आणि मेगा फायनल इथे मात्र आपल्याला खेळवायचे आहे. गोलंदाजी माकवती गोलंदाज आपण पाहतोय सांघिक पहिला आणि वैयक्तिक पटक षटक त्यांच्या माध्यमातून हाताळले त्याचे राजू रणवरे आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्वा राजू रणवरे आपल्याला गोलंदाजी माकवती इथे मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव वारंग आणि भगवानजी कांबळे. चला वनांडेवाडी संघाने नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले गेले ते गवळेवाडी संघाला. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि विनंती करतो की आपण तयार राहायचंय. चला दुसऱ्या सत्राला इथे मात्र होती सुरुवात. गोलंदाजी माकवती नवा गोलंदाज आपण पाहतोय राजू यांना आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करतील ते अर्थात भगवान कांबळे. तसेच विजयजी खेतर साहेब यांचं शुभागमन झालंय. त्याचं मी आयोजकांच्या वतीनं नक्कीच हार्दिक अभिनंदन करतोय आणि हार्दिक स्वागत सरांना विनंती करतो की आपण या आणि आपण इथे मात्र स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आपण इथे मात्र आस्वाद घ्यायचा आहे. पहिला चेंडू इथे हाताळला गेला राजू यांच्या माध्यमातून. पाहिलं गेलं तर कव्हरच्या दिशेला नक्कीच खेळून काढला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. सचिन यांना आपण पाहतो चेंडू पर्यंत पोहोचले. तद्वर पाहता पाहिलं गेलं तर या 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. भलं मोठं आव्हान आहे.
त्या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर कुठेतरी मोठ्या फटकांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र करावी लागणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल संपर्क आला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. वेगावरती मात्र स्वार होत हा नक्कीच चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज राजू यांच्या माध्यमातून आणि थेट यष्टीरक्षक विकास यांचा मात्र वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेलाय. टप्प्याचा प्रत्येक चेंडूचा आपण पाहिलं टप्पा कुठेतरी मागे पुढे नक्कीच करण्यात यश येते गोलंदाजाला आणि त्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. प्रत्येक चेंडूवरती कुठेतरी या वेग अधिकचा धारण केला जातोय. कुठेतरी वेगाला मात्र नक्कीच काढून टाकण्याचं काम सुद्धा नक्कीच केलं गेलंय या गोलंदाजाकडून. सातत्यपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोलात टाकलाय. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थानं देऊलवाडी करुमले संघाचं मात्र खऱ्या अर्थानं या मॅच मधून आपला बॅकफुट आणण्याचं काम इथे नक्कीच केलं जातंय. 8 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. इथे मात्र कोणती चुकी होत नाहीये. हवेमध्ये स्वार होत इथे मात्र झेल टिपला गेलाय विकासांच्या माध्यमातून आणि भगवान कांबळे यांना मात्र मैदानाच्या बाहेर धाडलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विशालाने आपण पाहतोय. पुढचा बॉल थोडं स्पीडअप करा प्लीज. पुढचा बॉल इथे मात्र कट केला आपण पाहिलं तर नक्कीच थर्डमॅन नक्कीच दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत्या डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर पाहिलं गेलं तर इथे मात्र या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. या 2 धावे नक्कीच धाबा पुढे सरसावल्या वरसावल्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 4 आकड्यावरती. 1 गडी बाद 4 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिजे पकड इथे पाहायला मिळते ती अंबाडे संघाच्या बाजूनं. नवीन गोलंदाज मागवरती इथे मात्र सज्ज झालेत. सचिन माने आपल्याला पाहायला मिळतात. ते कष्टवाली खेळाडू नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. चला थोडं फास्ट घ्या प्लीज. इथे मध्ये पाहिलं गेलं तर गोलंदाजी मात्र इथे बदल केला गेलाय. गोलंदाजी नक्कीच आमंत्रित केलं गेलंय ते अर्थात सूरज यांना. सूरज निकम आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पहिला बॉल पहिल्याच बॉलला उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 8 धाव फलकावरती लागल्या. आता वैभवांच्या बॅट मधून या 4 धावा येत असताना पाहायला मिळत आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत्या चेंडू पर्यंत पोहोचतील डीप मध्ये. थोडस खरा क्षेत्र पाहायला मिळालं आणि इथे मात्र या 4 धावा येत असताना पाहायला मिळतात. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलाय. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा आडवा बॅट नक्कीच खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र चुकी घडते कारण चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 28 ची गरज. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. 3 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता.
पुढचा बॉल इथे मात्र सूर्य चेंडू इथे हाताळला गेलाय. परफेक्ट वाईड डॉग इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय सूरज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी शिल्लक आहे. पुढचा बॉल सचिन आपण पाहतोय चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक सिंगल धाव मात्र इथे प्राप्त केली गेली. एक धाव आली आणि आता मात्र खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात अंबाडे संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये नक्कीच दाखल झालाय. जिंकल्या संघाचं अभिनंदन, तसे हल्ल्या संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. इथे असणाऱ्या उपस्थित संघनायकांपैकी कोणते संघनायक इथे उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. उपस्थित संघनायकांना विनंती करतो की आपण कुठे असाल तर प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचं आहे.